नाशिकमध्ये रात्री झालेल्या दगडफेकीत 32 पोलीस जखमी झालेले आहेत। जखमी पोलिसांवर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। महत्त्वाची बातमी नाशिकमध्ये दगडफेक झाली आणि यात 32 पोलीस जखमी झालेत। पवन येवले माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। पवन, नक्कीच काल रात्री जो नाशिकमध्ये राडा झाला यामध्ये जवळपास 20 ते 21 पोलीस कर्मचारी जे आहेत ते आता नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर पोलीस अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांवरती उपचार सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। प्रत्येकाला या ठिकाणी जे आहे ते लहान मोठ्या स्वरूपात जखमा झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहेत। या ठिकाणी सहाय्यक पोलीस आयुक्त देखील आहेत, ते देखील या घटनेमध्ये जखमी झालेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। सर, नेमकं काल कशा पद्धतीची परिस्थिती जी आहे ती उद्भवली होती? यामध्ये जवळपास आपले पोलीस कर्मचारी अधिकारी देखील जखमी झालेले आहेत। काल रात्री सातपीर बाबा परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता। त्या ठिकाणी अचानक साधारण 1,500च्या आसपास बेकायदेशीर जमाव एकत्र आला। त्यांनी पोलिसांवरती जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने दगडफेक केली। त्यामध्ये दगडफेक करत असताना काही जमाव हा टेरेसवरनं देखील दगडफेक करत होता। त्यामध्ये आमचे ACP नितीन जाधव सर, PI पत्की, PI खैरनार यांच्यासहित साधारण 30 पोलीस अंमलदार आणि अधिकारी जखमी झालेले आहेत। त्यांच्यावरती सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार चालू आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर 30 ते 32 पोलीस कर्मचारी अधिकारी जे आहेत त्यांच्यावरती आता उपचार सुरू आहेत। नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये जवळपास 20 ते 22 पोलीस कर्मचारी अधिकारी जे आहेत ते उपचार घेत आहेत। रात्री नाशिकच्या काठेगल्ली परिसरामध्ये अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्याच्या मुद्द्यावरून या ठिकाणी एका जमावाकडून पोलिसांवरती दगडफेक करण्यात आली होती। यामध्ये पोलिसांच्या वाहनांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। तर अनेक पोलीस कर्मचारी जे आहेत ते या घटनेमध्ये जखमी झालेले आहेत आणि सध्या त्यांच्यावरती